पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अप्पे आज आत्या किती खुश होते ना ग? अर्जुन अरे साहजिक की थोडी वर्ष आपल्या घरात आत्या तुरुंगात असल्यासारख्याच होत्या ना। कधी कधी त्या गोष्टीसाठी जाऊदे, बोल की। मला सरकारांचा लय राग येतो ग या गोष्टीसाठी। अर्जुन त्यांना त्यांची चूक कळाली आहे ना, मग झालं तर। तुला माहिती अप्पे, लहानपणी आहे ना आम्हाला सगळ्यांना वाटायचं की आत्या येडी आहे। हा हा म्हणजे मला बी वाटायचं। सरकारने सांगून ठेवलेलं मला सुजाला अजिबात आत्याच्या खोलीकडे जायचं नाही, तरी मी मुद्दाम जायचो। म्हणजे सरकार आत्याला भेटायला येणार असले ना की मी आधी मुद्दाम जायचो, जाताना बागेतली फळं घेऊन जायचो का। आणि ना मी वाट बघत बसायचो की आता सरकार ओरडतील तिला, मग ती काय म्हणते बघू। पण आहे ना सरकारांना आजपर्यंत एकदा पण ती फळं सापडलीच नाही, माहिती का? म्हणजे अगं म्हणजे आत्या लपून ठेवायची, तिला कळायचं सगळं। ती इडी नव्हती, ती लय शानी होती अगं। अर्जुन म्हणजे आत्या लय भारी आहेत। हा अप्पे, अरे म्हणजे बघ की एवढं सगळं सोसून सुद्धा असं परत उभं राहणं लय अवघड आहे। म्हणून अप्पे म्हणतोय मी, तू आज जे केलं ना लय भारी होतं, माहितीये का? अर्जुन पण ते करायलाच पाहिजे होतं ना। हा पण अप्पे कधी कधी काय होतं माहिती का, मी असं ठरवतो नुसतं हे करायचं आणि तू आहे ना असं करून टाकतेस ती गोष्ट। काहीतरीच काय ग बस। नाही अप्पे अगं खरंच मी लय मनापासून बोलतोय। आत्या आजपर्यंत एवढी खुश आहे ना कधीच नव्हती अप्पे। थँक्यू। वा, तू आता मला थँक्यू म्हणणार आहेस का? नाही तसं नाही, म्हणजे सॉरी नाही थँक्यू। भारी वाटतंय ना? अप्पे तेल आहे का वाटीत का संपलं? झालं आता। संपलं ना? एक काम करा, थोडं तेल घे आणि इथं टाळवर वत जरा। अर्जुन अगं हा इथं मुरलं ना की मस्त झोप लागते, घे ना। अर्जुन हे काय? काय ग? तुझ्यासाठी। हे काय पण? आई शपथ, अर्जुन लय भारी आहे। आवडली तुला? अरे पण याची काय गरज होती? गरज होती अप्पे, म्हणूनच आणली। कशी आहे? लय भारी आहे। नेस तुला पाहिजे तेवढी। नेसीन की। अरे हा आता वटपौर्णिमा आली ना तेव्हा नेसीन। अगं अप्पे तू कलेक्टर झालीस ना, त्यानंतर मी तुला काही घेतलंच नव्हतं, म्हणून साडी घेतली। अर्जुन काही दिलं पाहिजे असं थोडीच आहे, तुला चांगलंच माहितीये मला सगळ्याची काही हौस नाही। लयच भारी बायको भेटली राव मला। हा म्हणजे हुशार आहे आणि त्यात तेवढी समजूतदार पण आहे। थँक्यू। आणि मला असं नवरा मिळाला। आत्या तुम्ही बसा, मी तुम्हाला पण आणते। आता काय चाव्या मिळाल्यात त्याच्यामुळे मस्तपैकी बसायचं, खायचं प्यायचं, आराम करायचा आणि फक्त ऑर्डरी सोडायच्या। अहो तसं करायचं असतं तर तुमच्याकडे नसतं का दिल्या चाव्या? अहो माझ्याकडे द्यायला पाहिजे होत्या, मी लई चांगल्या सांभाळल्या असत्या। या येडीकडून कुठं हरवल्या तरी कळायच्या नाहीत। मावशी एवढा कसला त्रास आहे हो तुम्हाला? ए बया, मला कसला त्रास तवा? नाही मग कशाला एवढं वाईट साईड बोलताय सतत? मी ना तुमच्या चांगल्यासाठी सांगत असते। बया या घराबद्दल लई वाईट वाटतं म्हणून माझी तळतळ चाललेली असती। नाही तुमच्याकडे बघून तर तसंच वाटतंय मावशी। आणि काय आहे, घरचे चावे आहेत ना, आम्ही घरच्या माणसाकडेच देणार ना। आता तुम्ही काकीच्या गावच्या लांबच्या नातेवाईक, तुमच्याकडे कशाला चावे देतोय आम्ही? आत्या आमची घरची आहे। घरच्या सरकारांना सगळ्यात जास्त त्रास कुणी दिलाय माहिती आहे ना? तुझ्या त्याची शिक्षा तिने भोगली आहे, जरा जास्तच भोगली आहे। म्हणूनच मी नको म्हणत होते।
ह्या गोष्टींवरून जर घरात वाद होणार असतील ना तर नको मला ह्या चाव्या. आत्या हो, असं काय करताय तुम्ही? आम्हाला सगळ्यांना वाटतं की तुम्ही घराची जबाबदारी सांभाळावी म्हणून. सगळ्यांना अरे हा, तिला चान्स मिळू दे की, काय अडचण काय? हा अर्ज्या, चान्स तर मिळाला पाहिजे ना. तुला किती चान्स मिळालेत? नाही, मला आपलं एवढंच वाटतं की उद्या काय बरं वाईट व्हायला नको, कारण हिला मधी मधी येडाचं झटका येतात ना. अहो मावशी, आत्या किचन मधलं सगळं काम व्यवस्थित करतात, काहीच नाही होणार. आणि त्या हुशार आहेत आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. जाऊ द्या ना, मला काय वाटतं आपण हा विषय इथेच थांबूया काय? एकदम करेक्ट बोललीस अपर्णा या ठिकाणी. आत्या, माझा या महिन्याचा पगार काय रे, बाळासाठी डॉक्टरांकडे गेला होतास ना? हो, गेलो होतो. काय म्हणाले डॉक्टर? रुपाली, काय म्हणाले डॉक्टर? अगं आत्या, एवढे काय नाही ते. स्वप्नील, अरे तिला बोलू दे ना. इथले डॉक्टर म्हणत होते की इथं निदान नाही होते नीट, तर तुम्ही पुण्याच्या डॉक्टरांना दाखवा. आणि दादानी पण पुण्यातले एक डॉक्टर सांगितले, त्यांच्याकडे जायचं. तर काय? अगं बोल की. अगं रुपाली, जी काय आहे ते सांग की बिंदास. ताई, अहो बोला की. तुमचं घर आहे, तुमची माणसं आहेत, बोला बिंदास. आत्या, त्या डॉक्टरांकडे जायचं तर त्यांची फी जास्त आहे. एवढंच ना? हे घे डॉक्टरांची फी आणि लागले तर सांग. पण आत्या, हे तर आपल्या घर खर्चासाठी. घरातलेच पैसे आहेत म्हणूनच हक्कानं देतीये. आणि आता गरज काय आहे ते आधी पूर्ण करूया. पण सगळे पैसे द्यायची गरज होती का? हा, त्याच्यानी घरातलं पैसे संपून जातील ना. अरे सुजा, त्यांच्या आनंदापेक्षा दुसरं काय महत्वाचं आहे का? हा, झालं. आता मी काय बोलणार ना. सुजा, अरे तुझ्याच भावाला दिलेत ना पैसे. अगं पण त्याच्यानी घरातलं पैसे संपून जातील. हो, पण पैसे चोरी होणार नाही त्याची काळजी मी नक्कीच घेईल. स्वप्नील, बाळासाठी लागणारी आवश्यक ती सगळी काही ट्रीटमेंट घे आणि पैसे लागले ना तर माग. वा, एक नंबर निर्णय घेतला बघ ताडे. दिवसाची सुरुवात ना अशी झकास व्हायला पाहिजे बघ. चला लागा कामाला. चला, मी पण चौकीला निघतो. इकडे ताई. सुजा, अरे असं पैसे देऊन कुठं पोरं होत्यात का? व्हायच्या तिथं कवच झाली असते ना. पण या तुझ्या याड्या आत्याला कळायला नको का? आता घरातले पैसे सगळे उडवणार म्हणजे उडवणार बघती. त्याच्या आधी तू काहीतरी कर. बरोबर बोलती मावशी तू. यांच्या नांग्यांना जागीच ठेचलं पाहिजे, नाहीतर उशीर झाल्यावर हातात काय राहायचं नाही. त्या आप्पीचा राग असा कशावर बी काढून काय होणार आहे तेव्हा? तुला काय माहित मला आप्पीचा राग आलाय ते? घरातनंच आलास ना, मग दुसरं काय झालं असणार आहे? स्वतःच्या बापाचा घर असल्यागत वागती ती. त्या येड्या आत्याला चाव्या देऊन बसली.
आणि ती बी लगेच उदार झाली. सरांना पोर होत नाही माहितीये, सगळे पैसे दिले त्याला. काय तर म्हणे नावा डॉक्टरकडे घेऊन जा आता. तुझ्या काय बी म्हण राव, तू फक्त नावालाच सरकारीस. बंट्या लय बोल नका तू. आता त्या आप्पीचा राग माझ्यावर काढून काय होणार आहे तुझ्या? आईने सांगितलंय मला चाव्या कशा दिल्या ती. बर, आईने सांगितलं का? अरे तुझ्या याची चूक आहे. सगळंच उचलायला लागतं की तिला? नाही ती कशी का असा ना, पण तू नाही म्हणत असतानाही त्या आप्पीनं चाव्या दिल्या ना आत्याला. बंटे, गेम करू तिचं. म्हणजे टाकू उडवून तिला. अरे यार, ए सुजा, अरे तो काय डोकं बिकं फिरलं काय? ती कलेक्टर आहे जिल्ह्याची. तिला जर काही झालं ना तर आपण दोघंही आयुष्यभरासाठी आज जाऊ. मग करायचं काय तिचं? तिचा लाईफ सपोर्ट काढून घ्यायचा का? म्हणजे तिचा लाईफ सपोर्ट आहे आर्जा, त्यालाच काढून टाकू. ती कसं? आपण परवाच बोललो की आर्जाला एखादा झटका द्यायचा का. पण कसं? सोपं आहे. तू 4-5 पोलिस जमव, बाकीचं मी बघतो. आणि त्यांना रेड टाकायला आर्जाच्या नावानं. आर्जा त्या सगळ्या लोकांना म्हणलाय ना, मी हप्ता घेणार नाही, तुम्हाला आत टाकणार नाही. रेड पडली की सगळे लोक चावताळतील, तेव्हा आर्जाच्या अंगावर सोडून. हा म्हणते, ही चांगली आयडिया. उद्याच करू यो विषय. हा कदम, काय बिर्याणी झाली राव. बिर्याणी म्हणजे बिर्याणीच झाली. लय भारी. घे की अजून मग थोडी. अर्धी कोंबडी खाल्ली मी कदम, भात झाला आता. थोडी घे रे. अहो कदम. अप्पे, तू का गप गप आहेस? कदम, तुमची बिर्याणी चढली आहे तिला. गुंगलय ते गुंगलय. आहे का आज गावात? काय झालं? अप्पे, कदम आपलाच माणूस आहे, चांगला माणूस आहे. आपलं खरं खरं सांग. अरे पण काय सांगायचंय? एवढी नाही आवडली बिर्याणी? तू काय खुळायस का? सॉरी बाबा. अरे तुमचं काय चाललंय? आयुष्यात पहिल्यांदा एवढी भारी बिर्याणी खाते मी. म्हणूनच पहिल्यांदा एवढ्या मोठ्याने वरडली माझ्या. नाही पण खरंच बाबा, अहो कसली भारी बिर्याणी बनवली आहे तुम्ही. म्हणजे समोर आहे ना, असं काय खाऊन काय नाही असं झालंय मला. कापे, हे आमचं कदम्स किचन या बापल्याकाचं. आमच्या सगळ्या पार्ट्या इकडच. आज तुला सामील करून घेतलंय आमच्या टीम मध्ये. कदम, आजपासून या आपल्यात. पण बाबा शपथ सांगते खरंच, म्हणजे तुम्ही काय टाकलंय काय नाही मला काही माहित नाही, पण बिर्याणी असली जुळून आली ना, एकच नंबर. कदम, तुम्ही बिर्याणी शिकला ना, ते सार्थकी लागलंय, सार्थकी. अहो साताऱ्याच्या कलेक्टरने अप्रुव्हल दिले बिर्याणीला. बिर्याणी पास. अर्जुन, कलेक्टरनी नाही हा, त्यांच्या लेकीने दिलंय. हा म्हणजे अर्जाच्या आप्पीने का? घ्या पाणी घ्या कदम. बाबा, तुम्ही मला शिकवा की बिर्याणी करायला. तर का नाही? आता अर्जाकडनं मला काय आता अपेक्षा नाही. कदम, तू विषय नाही काढायचा परत. कदम, आज अजिबात काय विषय काढायचा नाही. गबसा. एक मिनिट. काय विषय हा? कदम गबसा. काय आप्या काय नाही, काय ऐकू नको त्यांचं. नाही सांगतो की. अगं अर्जाने एकदा केली होती बिर्याणी. मी सांगतो. नाही मी सांगतो की. अजिबात तुम्ही सांगू नका. अजिबात सांगू नका. तुम्ही एवढं करून सांगणार, अजिबात नको. मी सांगतो. मी काय आश्चर्य का? आश्चर्य का मी? आम्ही काय आश्चर्य? तुमचं रोजचं आहे पार्ट्या याच्या बाप्पू बरोबर. काय हे बघ, आता मी आपला एक प्रयत्न केला.
म्हणलं करू बिर्याणी. टोप ठेवला, जाळ पेटवला खालून, तेल टाकलं, मसाला टाकला, कांदा बिंदा सगळं, तांदूळ टाकले. आता पाण्याचा अंदाज कुणाला आहे? पाणी किती टाकायचं माहितच नाही ना. मी आपलं बदा 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 पाणी ओतलं, तांदूळ खालीन पीसवर मारबुडीन काढा. बाबा थांब थांब थांब, त्याचं नाव सांगतो की मी. नाव नका सांगू, पाया पडतो, नाव नका सांगू अजिबात. अर्जुन तू गप्पच की, त्यांना काहीतरी बोलू दे. अगं त्याच्या बिर्याणीचं नाव काय होतं माहितीये का? चिकन गुरगुट्या भात. 1 2 3 4 कदम 3 आणि 4 नंबरचं बटन फिक्स तुटणार आहे आज. तुझं की तवा त्यात काय काय नवीन आलो आपण. हा एवढी भारी बिर्याणी कोण करतं का? हे आपे अगं राहू दे, ते उद्या सकाळी करीन मी. अहो बाबा सकाळी कशाला होईल की आताच? अगं राहू दे, आता अंधारात नीट दिसत नाही, सकाळी करतो आम्ही. तू ठेव. लवकर होऊन जाईल, थांब जरा मी आवरून ठेवते. ठेव म्हणलं ना. तू उठ बघू. उठ. बाबा ओ इथं बस. घरी रोजच करते की, आज सुट्टी असं समज. हा बस. अप्पी ऐक ना, हा माणूस जो तुला दिसतोय ना, फक्त साधा शेतकरी नाही, टॅलेंट कुठून कुठून भरले माणसात त्या. म्हणजे कदम कदम काय तिला पोरगी म्हणता ना माझी पोरगी आहे, माझी पोरगी आहे. पोरीला एकदा वाजून दाखवा की. 1 मिनिट वाजून दाखवा. म्हणजे काय रे? म्हणजे ती आई शपथ बाबा. आप्पे माउथ ऑर्गन असला 1 नंबर वाजवतो हा माणूस ना, समोरच्याला येडं करतो येडं. जगातला सगळ्यात भारी फॅन त्यांचं मी आहे. बाबा कसलं भारी. भारी काय नाही, मी आपलं वाजवतो कधीतरी. अप्पे कधी वाजवतात माहिती का? आईची आठवण आली, आधी आईसाठी वाजव. आत्ता कळतंय मला. काय? अहो मग तुझ्यात रोमांस कुठून आले ते आत्ता कळतंय मला. हा ते मी शिकवलंय त्याला. रोमांच्या बाबतीत आपणच सांगितलंय, कदम कदम बढायला. आमचे गुरु. बाबा वाजवा की. अर्जाची आई असती ना, तर तिनं रोज तुला काय तीट लावली असती, लेकीला नजर लागू नये म्हणून. काय झालं? रेडी का तू? अर्जुन खरंच अरे केवढी भारी माणसं आहेत माझ्यासोबत. म्हणजे बघ की बाबा, आपल्या घरचे सगळेच. मला सगळंच आठवलं एकदम. अप्पे तू पण काही कमी भारी नाही. हा पण बाबा लई भारी वाजवलं तुम्ही. तुला आवडलं ना, मग झालं. तर आवडलं ना? आवाज विचारताय काय? आजची सारखी रात्र ना माझ्या आयुष्यात कधी गेली नव्हती. लई भारी वाटतंय मला. तुम्ही दोघं असं एकत्र राहा सुखानं, बस. अजून काय पाहिजे मला? हा हॅलो, झाली का रे 2 जण? दोन्ही पण कॉन्स्टेबल आहे ना, त्यांना म्हणा उद्या तिथं जायचं. त्या बाईचं होईल तेवढं नुकसान करायचं, आणि तिने काही विचारलं तर फक्त आणि फक्त सब इन्स्पेक्टर अर्जुन कदमचं नाव घ्यायचं. कळलं? होईल ना सगळं नीट? हा ठेव फोन. आली रे आली अर्ध्या, आता तुझी बारी आली. बाबा तुम्ही अजिबात काळजी नका करू. किती मोठं संकट आलं ना तरी आम्ही कायम एकत्र राहू. आणि आपल्यात फूट पाडू शकेल असं काही आहे असं मला अजिबात वाटत नाही. काय
बापरे. हा मग आता यावर एक गाणं होऊन जाऊ दे की हा